सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. काल आपण 271 त्यातला 3/4 भाग झाला. आता पुढील थोडा भाग घेऊया. 387 क्रमांकाचा श्लोक. तदेवेदं सर्वं जगदवगतं वाङ्मय मनसो यतोऽन्यन्नास्त्येव प्रकृती परसीं स्थितवतः तत्किं वृत्स्नाया कलश घटकुंभाद्यवगतं पदत्ते शब्दांत स्वमिति मायामदिरया वाचा मन अवगत विश्वसारे सत्यरूपे केवळ ब्रह्मयसे प्रकृतीपार सत्य राहीते प्रकृतीपार सत्य राहीजे ब्रह्मभिन्नते मुळी नसे कलश घटकुंभ मृत्तिका जनित माती वेगळे परिनसती ते माया मुदिरा भ्रांत मध्यपी तू तुम्ही अहंकारी व्यर्थ जल्पित असे. एक मिनिट. हॅलो, जरा हे पाठ वाचते. पान 275 पासून पुढे आहे ते आता बघूया. हे काल झालेलं आहे. पान 275 390 श्लोक तिथून आज सुरू आहे. आता सुरू करतो. वक्तव्यम किमु विद्यते बहुधा ब्रह्मैव जीव स्वयं ब्रह्मैतज्जगदाततं सुकलं ब्रह्माद्वितीयं सुते ब्रह्मैवाहमिति प्रबुद्धमतया संत्यक्तमाया स्फुटं ब्रह्मीभूय वसन्ति सन्ततचिदानन्दात्मनैव ध्रुवं 390. जीव स्वये ब्रह्मजरी कथन योग्य अधिक नवरे तरी ब्रह्म द्वितीय एकमेव जीव जगती व्याप्त श्रुती वचन असे तरी ऐसे जाणणे स्वयं ब्रह्म ज्ञानी बाह्य विषय टाकुनी ब्रह्मई असे सच्चिदानंद स्वरूपी राही अखंड ब्रह्मानंद रसपान तो करीत असे. वास्तवात प्रत्येक जीव म्हणजे ब्रह्मच असल्याने ब्रह्माबाबत अधिक कोणी बोलण्यास काही शिल्लकच नसते किंवा वावच नसतो. मात्र जीव भावात अडकल्याने अनेकानेक विषय वासनांच्या आहारी जाऊन आपल्या सद्रूप म्हणजे सत्यरूप चिद्रूप म्हणजे चैतन्य रूपापासून ढळतो किंवा त्याला आपल्यापेक्षा ब्रह्म काहीतरी वेगळे असल्यासारखे वाटते किंवा भासते. ते वाटणे किंवा भासणे ज्ञानेंद्रियांच्या विषयांच्या तज्जन्य वासनात गुंतल्यामुळे अध्यास दोषाने मायेच्या प्रभावाने घडत असते. ब्रह्म हे एकमेव अद्वितीय असून तेच या जगात जीवरूपे व्यापलेले आहे असे श्रुतींचे सांगणे आहे. त्या श्रुती ज्ञानाप्रमाणे ज्यांना अहम ब्रह्मास्मीचे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले ते सर्व विषय वासना टाकून ब्रह्मरूपेच कैवल्यात म्हणजे केवळ असणेपणी किंवा ओनली टू बी असे अकर्तेपणी असतात. अशा ब्राह्मी स्थितीत ते सच्चित आनंद रूपे अखंड ब्रह्मानंद रसपान म्हणजे आपल्या एकमेव अद्वैत एकात्म भावाची अमृत रुची घेत असतात. उपाधी रहितता म्हणजेच सद्वस्तू सुख किंवा ब्रह्मानंद रसपान होय. 391. जही मलय कोशेहम धियोत्थापिताशाम सब मनिल कल्पे लिंग देहे पश्चात निगम गती कीर्तिम नित्यमानंद मूर्तिम स्वयमिति परिजीय ब्रह्मरूपेण तिष्ठ मलिन स्थूल देह कोश तैसा वायुरूप सूक्ष्म देह कोश गुळा प्रतिमी माझे धर्मी भाव तू न मानी संतोष नससी तू देहरूप श्रुती म्हणती तुझ आनंद स्वरूप आत्मतत्व गाती वेद कीर्ती ज्याची तेची तू जाणून ब्रह्मरूपे राही स्वस्थ चित्त. हे शिष्या, हा मलमूत्र पूर्ण स्थूल देह किंवा अन्नमय शरीर कोश किंवा वायूसारखा सूक्ष्म देहरूपी कोशही तू नसून तेथे तू स्वतः मी माझे असा ममत्वाचा भाव धरून जमू नकोस. तेथे राहण्यात समाधानी मानू नकोस. तुझा भाव या दोहोतून तू काढून टाक आणि श्रुतीने म्हटल्याप्रमाणे तू देहरूप नाहीस याचे पक्के ज्ञान व निश्चित ज्ञान प्राप्त करून घे. वेदाने तुला आनंद मूर्ती आत्मा म्हणून गौरवले आहे, तुझे कौतुक केले आहे. तेच तुझे सत्यरूप असल्याचे जाणून तू अखिल ब्रह्मस्वरूप होऊन स्वस्थ चित्ताने कैवल्यात अक्रियतेने 392. सेवाकारम यावत भजती मनुजस्तावत शुची परेभ्यस्यात क्लेशो जरण मरण व्याधी निलेहा यदात्मानं शुद्धं कलयति शिवाकारमचलं तदा तेभ्यो मुक्तो भवति तदा श्रुतिरपि शवसमदेहाते जो वरी कौतुक मानव करीत राही तो वरी तो अशुद्ध राही जन्म मृत्यू व्याधी इतर क्लेश भोगीत राही. शिवतुल्य अचल पवित्र शुद्ध स्वतःशी जरी तो जाणत राही तरी तेव्हाची तो सर्वापासून मुक्त होई.
असे निश्चित श्रुती वचन राही. 292. हा देह मलमूत्रमय असून जणू काही मेलेल्या मड्यासारखा पेचवतच असतो. असे असतानाही पिंड पोषण हेच कर्तव्य समजणे आणि पिंडाचेच लालन पालन तसेच कौतुक पूजा करणे, त्यामुळे जोपर्यंत मानव हे सारे अयोग्य वर्तन करीत राहील तोपर्यंत निश्चितच जन्म मरण रोगग्रस्तता आणि इतरही शरीर व मनाशी संबंधित दुःख व क्लेश भोगीत राहणार हे निश्चितच समजावे. मात्र वेदाने म्हटल्याप्रमाणे जर तो स्वतःला नित्य शुद्ध पवित्र चैतन्य रूप समजेल आणि तसे त्याचे आचरणही असेल तर तो स्वयमेव शिव किंवा शिवसम शिवतुल्य आणि अचल अढळ असल्याने ताबडतोब या साऱ्या भवबंधातून पूर्ण मुक्त झाल्याखेरीज राहणार नाही. श्रुतींचे हे वचन आहे ते कधीही फोल ठरू शकत नाही. आता प्रकरण 63 प्रपंचाचा अडथळा 393. स्वात्मन्यारोपिता शेषा भासवस्तू निराशतः स्वयमेव परम ब्रह्म पूर्णमद्वयमक्रियम. स्वात्म आरोपित समस्त कल्पित भास निराश जरी होत असे तरी अद्वितीय अक्रिय पूर्ण एकमेव ब्रह्म मनुष्यही असे. स्वतःला स्थूल देह सूक्ष्म देह त्रिगुणात्मक पंचकोशयुक्त अशा प्रकारे आत्म्याखेरीज अन्य काही समजणे हा वास्तवात भास आभास कल्पना यांचाच खेळ आहे. म्हणजे आपण जे नाही ते समजणे असा हा आरोप किंवा अध्यास आहे. जर हे सारे आरोप अध्यास संपूर्णपणे गळून गेले तेव्हा श्रुतिवचनांच्या श्रवण मनन चिंतन निधिध्यासाने निश्चेष झाले तर मानवाच्या हे ध्यानात येईल की तो तर अद्वितीय अक्रिय स्वतःच्याच जागी परिपूर्ण आणि एकमेव असे जे ब्रह्म असते ते आणि तेच आहे. स्वयमेव पूर्ण ब्रह्म हा बोध त्याला होईल. 394. समाहितायाम सतिचित्त वृत्तौ परात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे अदृश्यते कच्चित् द्वयं विकल्पः प्रजल्पमात्र परिशिष्यते तथा. मनतैसे मनवृत्ती कार्य ब्रह्मरूप जरी होतसे तरी न दिसे दृश्य जगत विकल्प भाषा व्यर्थही असे. 394. एकदा का शून्य ब्रह्मात मन शून्य रूप झाले की त्याचे विचार मतमतांतरे आपोआप नष्ट होतात. मनाचे नमन होते, परिणामता बुद्धी अचल निरव शांत होते. सर्व पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन म्हणजे अंतःकरण अशी 10+1 म्हणजे 11 इंद्रिय परमशांत होतात. त्यानंतर अन्यथा दिसणारे विविधतेतील आश्चर्यपूर्ण अद्भुत जगही केवळ एका शांत रसाखेरीज काही नसल्याचे ध्यानात येते. सर्व भेद विकल्प आश्चर्य अद्भुतता विलक्षणता नष्ट होते आणि हे समजते की ते सर्व विकल्प भेद आणि त्याविषयी केले जाणारे वर्णन वापरण्यात येणारी भाषा केवळ निरर्थक पोकळ वायफळ बडबडच म्हणजे जल्पना आहे. हे कृष्णमूर्तींच्या भाषेत हा न मनी अमनी प्रवासच प्रज्ञा जागृतीचा उगम असून त्यानंतर सारे काही आपोआपच स्वयंस्फूर्तीने होत राहते. जणू काही सरस्वती जागृत झाल्यासारखे अति उच्चतम ज्ञान म्हणजे सुप्रीम नॉलेज न मनी अमनी योग याला अनायसे प्राप्त होते. उंचावरून पाणी उताराच्या दिशेने व्हावे तसे ते उंचावरचे ब्रह्मज्ञान अमनस्क किंवा नमनस्क योग्याकडे जो ब्रह्मरूप झाला आहे प्रवाहित होते. हा माइंड टू नो माइंड ट्रॅव्हल म्हणजे मनाकडून अमनाकडे प्रवास म्हणजे अध्यात्मातील एकमेव सर्वोच्च साधना. माइंड टू नो माइंड इज द वन अँड ओनली सॅक्रेड पाथ लिडिंग टू दॅट म्हणजे मनाकडून अमनाकडे जाणे हाच तो दॅट नेणारा अत्यंत पवित्र मार्ग म्हणजे मनाकडून नमनाकडे हाच तो एकमेव मार्ग तो सद्वस्तूकडे नेतो. मेघवृष्टी 272-273 मध्ये अवघे एक ब्रह्म जात हे काव्य आहे. ते असं आहे. जेथ माझे मन जाई तेथ तुझे रूप पाही जरी असे मी नमन तरी तुझ रूपना गुण मम नेत्रींचे दर्शन मम श्रवणी श्रवण नासिकेत तुची गंध नामरुची जिव्हादंग मज पायी तुची चाल हाती टाळी हाल ताल दिव्य स्पर्श अंग ठार वदन नामी हर्ष विभोर जरी स्वस्थ मी स्वस्थानी तेव्हा तुची माझे ध्यानी मज ध्यानी तू असता मज होईनी नसता आता असणे नसणे शब्द विण संवादणे मौन शांती एक जात अवघे एक ब्रह्म जात. यामध्ये नमनात असताना केवळ ब्रह्मच कसे असते याचा सुस्पष्ट बोध आहे. हे उन्मनी दर्शन आहे. सर्व रंग रूप आकार अगदी देव सुद्धा यातच आला. जोपर्यंत मन आहे तोपर्यंतच सर्व काही असते. नमन प्राप्तीनंतर नाही रूप नाही गुण केवळ एकमेव मौन व शांती जे वास्तवात केवळ ब्रह्मच आहे असते उडते जे नित्य ते आणि तेच निर्विकल्प असते.
स्थानास नमनात किंवा आचार्यांच्या शब्दात ब्रह्मात मन समायोजित झाल्यावर मन ब्रह्मगुणी विकल्प शून्य म्हणजेच न मन होते. श्लोक 395. असत्कल्पो विकल्पोऽयं विश्वमित्येक वस्तुनि निर्विकारे निराकारे निर्विशेषे विराकुतः. 395. अविकारी अरूप परिपूर्ण एकमेव अखंड ब्रह्मीया विश्वकल्पना केवळ मिथ्या असत नाही वावन तया असे. अविकारी अरूप परिपूर्ण एकमेव अखंड ब्रह्मीया. अविकारी अरूप परिपूर्ण एकमेव अखंड ब्रह्मीया विश्वकल्पना विनाश्चर्यपूर्ण दृश्यरूप विश्व पाहणे ही केवळ कल्पना मिथ्या भ्रम असत्य असून पूर्ण सत्य ब्रह्माच्या असतला भाव नाही. विश्व संसार प्रपंच विश्व संसार प्रपंच हे भेदाभेद युक्त दुःस्वप्न आहे. ते खरे नव्हेच नव्हे. मेघवृष्टी पृष्ठ 96-97 शून्य जगी जमली मूर्ख मांदी आळी. म्हणजे वास्तवात हे जग शून्य असून त्या शून्य जगात मूर्ख लोकांचा समुदाय जमला आहे आणि ते लोक मी वरच्या आळीत राहतो, मी खालच्या आळीत राहतो, हे माझं ऑफिस, हे माझं मंदिर असा भेदाभेद करतात. आणि हा खरा नाही हे सांगण्यासाठी शून्य जगी जमली मूर्ख मांदियाळी म्हणजे मूर्ख लोकांचा समुदाय त्या शून्य जगामध्ये जमलेला आहे अशा अर्थी हे काव्य आहे. आता ते ऐका. अथांग परमा काशी शून्याची वसती चैतन्य दीप तेथ प्रगटीला काशी उजळे दीप चैतन्याचा उटी कल्पनाच्या विस्तारती उटी कल्पनाने विश्व पसरले मदाकाशी जीव जन्मायती परिमूळ सारे शून्यात वसते शून्यातून शून्य उपजते शून्याची निपद शून्येची जाणा शून्य वस्ती येथ नगरेची शून्य राजा शून्य येथ प्रजाजन शून्य नोकर चाकर शून्यची शून्य कान थोर तैसे सबल निर्बल ज्ञानी अज्ञानी केवळ शून्य म्हणती खाल वरली मधली आमची आळी शून्य जगी जमली मूर्ख मांदी आळी शून्य इमारती शून्य ही घरे कार्य तैसी कार्यालये शून्य शून्यांच्या जगात पुरुषही शून्य स्त्री पुत्राधिक सारे शून्य शून्य जगतात सारेची नपुसक आम्ही आम्ही ऐसे म्हणताती शून्याचे नाटक शून्याचे त्राटक त्याचे ठाई उघड स्वरूपी जो उघड ज्याला स्वरूपाचे दर्शन किंवा स्वरूप बोध म्हणजे ब्रह्मबोध झाला त्याला असा स्पष्ट सरस्वतीचा साक्षात्कार होतो. जे कृष्णमूर्ती त्याला प्रज्ञा जागृती अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स म्हणतात ती हाच तो परमपूजने आद्य शंकराचार्य यांनी केलेला ब्रह्मबोध किंवा शून्यवाद. शून्य आणि पूर्ण वास्तवात एकच आहे. पूर्णाचे वर्णन पूर्ण या फेरीत अन्य काही असू शकत नाही. अन्य काही सांगायला गेले तर ती जल्पना म्हणजे वायफळ बरोबर ठरते. म्हणजेच शून्यत्व हेच पूर्णत्व असे ओघाने सिद्ध होते. अवर्णनीय हे वर्णन नसून वर्णनाची असमर्थता असते. अशा अर्थाने पूर्ण हे असणे निश्चित आहे. मात्र त्याबाबत काय कसे सांगणे कठीण आहे. पण सांगता येत नाही अशा अर्थाने पूर्णाचे वर्णन केवळ शून्य असेच करता येते. नीट ध्यानात घ्या. शून्य हे सुद्धा असणे आहेत मात्र तेही अवर्णनीयच आहे. आता पहा पूर्ण पूर्ण अवर्णनीय. आता पहा पूर्ण. आता पहा पूर्ण अवर्णनीय शून्यही अवर्णनीय. यातील अवर्णनीय हाच पूर्ण व शून्य यांचा अर्थ आहे. ध्यानात घेतले तर शून्य म्हणजे पूर्ण हे ओघाने सिद्ध होते. म्हणून पूर्णवाद व शून्यवाद दोन नाहीत. आज त्या पुढे नेला असता श्री शंकराचार्य भगवान गौतम बुद्धही तत्वज्ञान पातळीवर अनन्यच आहेत म्हणजे अन्य नाही एकच आहे. इथे एवढंच सांगितलेलं आहे की सुरुवातीला अत्यंत डॉर्मंट एनर्जी असते आणि तिथे काहीच नसतं. त्याला अथांग परमाकाश म्हटलेलं आहे. तिथे थोडीशी हालचाल झाली की इथून चैतन्य दीप उजळतो. म्हणून परमाकाशामध्ये चैतन्याची हालचाल झाली की इथे चिदाकाश जन्माला येतं आणि त्या चिदाकाशाचं स्मृती कल्पना यांचा विस्तार होतो आणि संपूर्ण विश्व पसरते. त्याला महदाकाश म्हटलेलं आहे. म्हणजे परमाकाश म्हणजे पूर्ण शून्यता, चिदाकाश म्हणजे चैतन्याची हालचाल आणि महदाकाश म्हणजे चैतन्याच्या हालचालीतून निर्माण होणारे दृश्य त्रिगुणात्मक जग. परंतु वास्तवात सर्व शून्य असल्यामुळे आपण जरी म्हटलं मी खालच्या आळीत राहतो वरच्या आळीत राहतो माझं हे नाव तुझं ते नाव मी श्रीमंत तू गरीब मी उंच तू ठेंगू मी गोरा तू काळा तर हे सर्व म्हणणं म्हणजे त्या शून्य जगातील शून्य माणसांची किंवा शून्य जगातील मूर्ख माणसांची मांदी आळी जी काही ना काही सतत बोलत असते आणि हे बोल निरर्थक असतात.
तर शून्याची निपट केवळ शून्यच असू शकते. म्हणून शून्याचे वर्णन केवळ अवर्णनीय असेच करता येते आणि पूर्णाचे वर्णन केवळ अवर्णनीय असेच करता येते. तेव्हा गौतम बुद्धाचे शून्य आणि शंकराचार्यांचे पूर्ण ही तत्वता एकच ब्रह्म आहे ते सांगितलेलं आहे. 396 द्रष्टा दर्शन दृश्यारी भाव शून्य एक वस्तुनी निर्विकारे निराकारे निर्विशेषे विराकुता अविकारी अरूप परिपूर्ण तत्वी भेद कधी नसे. द्रष्टा दर्शन दृश्यारी त्रिपुटी वावमुळी नसे. द्रष्टा म्हणजे प्रमाता, दर्शन म्हणजे प्रमिती आणि दृश्य म्हणजे प्रमेय. द्रष्टा दर्शन दृश्य किंवा प्रमाता प्रमिती आणि प्रमेय अशी त्रिपुटी अविकारी अरूप परिपूर्ण ब्रह्मात असू शकत नाही. तसेच त्यासाठी जे उपकरण किंवा प्रमाणी असू शकत नाही. ब्रह्म तर स्वतः द्रष्टा दर्शन दृश्य या नेहमी बदलात असणाऱ्या किंवा विकारी त्रिपुटाचे अधिष्ठान म्हणजे पाया असते. अधिष्ठान एकमेव अचल अढळ अक्रिय असल्याखेरीज तसेच अविकारी असल्याखेरीज उर्वरित विकारी किंवा विविधतेला ते धारण करू शकणार नाही. पडदा स्थिर नसेल तर तो विविध चित्र व चित्त मालिकांना येणारी जाणारी म्हणजे बदलात असतात त्यांना तितकंच करू शकणार नाही. ब्रह्म अक्रिय अचल अढळ एकमेव नसेल तर ते या चमत्कृती पूर्ण परंतु भासमान पूर्ण विश्वाला साकारू शकणार नाही. साकार गुण यांचा पाया निराकार निर्गुणच असणार. चलित स्थिरावरच चित्तित होते. पडदात जर अस्थिर असेल तर त्यावर चलचित्रे नीट दिसतील कशी. पाणीत जर हलत असेल तर त्यात पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचे स्थिर व सुस्पष्ट प्रतिबिंब दिसून कसे शकेल. सत्य स्वरूपात विविधता असणे केवळ असंभवनीय आहे. म्हणूनच ते म्हणजे जे सत्य तेच ब्रह्म होय. या उलट विविधतेत असणारे कितीही मनोहारी असले तरी ते येणारे जाणारे असल्याने असत्यच असते. 397 कल्पार्णव इवात्यंत परिपूर्ण वस्तुनी निर्विकारे निराकारे निर्विशेषे विधाकुतः कल्पांत समय महासागर सम ब्रह्म परिपूर्ण ते असे अविकारी अरूप परिपूर्ण तत्वी भेद कधी नसे. महाप्रलय प्रसंगी जेव्हा सर्वत्र महासागरासारखे केवळ पाणीच पाणी असते तेव्हा ते या सागरात किंवा महासागराचे विहीर नदी ओढा किंवा पेल्यातील पाणी असे वेगवेगळे ओळखता येऊ शकत नाही. ते केवळ भेदाभेद रहित अनुपाधित पाणी व पाणीच असते. तसेच ब्रह्म जे अस्थित्यंतरशील तसेच ब्रह्म जे अस्थित्यंतरशील म्हणजे ज्याच्यात स्थित्यंतर बदल होत नाही असं आकाररहित परिपूर्ण तत्व आहे. त्यामध्ये भेद कुठून असणार. 398 तेजशिव तमो यत्र प्रलीनम भ्रांती कारणम अद्वितीये परे तत्वे निर्विशेषे विराकुता तेजा कोटी नवरे अंधार तैसे ब्रह्म अज्ञान ब्रह्मी नृतसे एकमेव परम श्रेष्ठ परिपूर्ण ब्रह्म तत्वी भेद कधी नसे. मराठी गद्य रूपांतर. तेजाच्या अस्तित्वात अंधाराला थांब पत्ता लागत नाही. तेज अंधाराला गिळून टाकते. त्याच तऱ्हेने एकमेव परमश्रेष्ठ परिपूर्ण अशा ब्रह्मतत्वात भ्रम व अज्ञानामुळे वाटणारे भेदाभेद किंवा विविधता यांचा नाश होतो. एकमेवता भ्रम अज्ञान यांची पोटी जन्माला आलेल्या विकारी व असत्य भेदाभेदांना नष्ट होते. जी एकमेवता आहे ती भ्रम व अज्ञान यांच्याद्वारे जन्माला आलेल्या विकारी व असत्य भेदाभेदांना नष्ट होते. ब्रह्मज्ञान आहे त्यामध्ये विविधतेचे अज्ञान नष्ट होते. गाढ झोपेची म्हणजे सुषुप्ती. गाढ झोपेची विविधता दिसत नसली तरी विविधतेचे कारण जे आध्यात्मिक अज्ञान अविद्या ते अस्तित्वात असते. झोपेतून बाहेर आल्यावर दृश्यमान होणारे बाह्य जगत हे अज्ञान किंवा अविद्याच आहे. ते अज्ञान किंवा अविद्या केवळ ब्रह्म साक्षात्कारानेच नष्ट होऊ शकते. गाढ झोपेत सुद्धा जरी विविधता दिसली नसली तरी विविधतेचे कारण जे अज्ञान ते शिल्लक असते. कारण गाढ झोपेतून आपण बाहेर आल्यानंतर आपणाला दृश्य जगत दृश्य म्हणून जाणवतं. म्हणून दृश्य जगत हे दृश्य म्हणून जाणवणं हेच ते अज्ञान आहे. ते गाढ झोपेतही असतं आणि जागेपणी असतं. म्हणून झोपेतून बाहेर आल्यावर दृश्यमान होणारे बाह्य जगत हे सुद्धा अज्ञान किंवा अविद्याच आहे. हे अज्ञान किंवा अविद्या केवळ आणि केवळ ब्रह्म साक्षात्कारानेच नष्ट होऊ शकते. 399 एकात्मते परे तत्वे भेदवार्ता कथम भवेत् सुषुप्तो सुखमात्रायाम भेदकेन अवलोकिता एकमेव परम श्रेष्ठ तत्वी भेदवार्ता कशी असे सुखरूप केवळ सुषुप्तीत भेद कैसा कुणा दिसे. एकमेव परम श्रेष्ठ ब्रह्मतत्वात भेदाभेदाचे शब्द असू तरी कसे शकतात. ब्रह्मरूप असलेला जणू काही आनंदपूर्ण सुषुप्तीत
गाढ झोपेत नुसता केवळ असतो मात्र. असे असताना या कैवल्य सुखात विविध नरा दिसणार कशी व कुणाला. कैवल्य रूप असलेला स्वतःच निर्गुण निराकार झाल्याने त्याला वेगळेपणा जाणवणंही शक्य नाही आणि तेथे वेगळेपणा असूही शकत नाही. द्रष्टा नसताना दृश्य दर्शन ही केवळ कल्पनाच किंवा म्हणजे भ्रमच ठरतो. त्याशी नय्यस्ती विश्वम परतत्वबोधात सदात्मने ब्रह्मणे निर्विकल्पे कालत्रये नाप्येक्षितो गुणे नयंबु बिंदुर मृग कृष्णिकायाम परतत्व साक्षात्कारी निर्विकल्प ब्रह्मज्ञान होतसे. तदनंतर या ब्रह्मी विश्व ऐसे करीन काही दिसे जैसा रज्जूत साप मृगजळी जलबिंदू कालत्रयी नसती शरीर मन बुद्धी तैसे दृश्य भावना विचार ब्रह्मी नसती. परतत्वाचा साक्षात्कार म्हणजे निर्विकल्प ब्रह्माचे ज्ञान किंवा आत्मज्ञान स्वरूप ज्ञान ज्याला झाले त्याला या एकमेवाद्वितीयात अन्य काही अगदी विश्वही दिसू शकत नाही. जसे त्रिकालाधी ज्ञानी माणसाला दोरीच्या जागी साप आणि मृगजळात पाण्याचे बिंदू दिसत नाहीत तसेच आहे हे. सत्य ज्ञान भ्रामक असत्याला कायमस्वरूपी तडीपार करते. त्यामुळे नाशिवंत शरीर मन बुद्धी आणि तितकेच नाशिवंत दृश्य भावना विचार यांना ब्रह्मास्थान नसते. 401 माया मात्रमिदं द्वैतम अद्वैतम परमार्थता ब्रूतेषु साक्षात सुषुप्ता अनुभूयते. भासमात्र ही राही द्वैत वास्तव अद्वैत ही असे सुषुप्तीत द्वैत अनुभव नसे तैसे जी ब्रह्म अद्वय श्रुती बोलत असे. वास्तवात ब्रह्म म्हणजे एकमेवता तसे द्वैत नाही. तो केवळ भास मायारूप अज्ञान आहे. गाढ झोपेत जशी विविधता भेदाभेदता नसतात तसेच ब्रह्मरूप असताना द्वैताचा थांग पत्ता नसतो. ब्रह्म सर्वथैव अद्वय एकमेव निर्विकारीच आहे असे स्तुती वचन आहे. 402 अनन्यत्वम अधिष्ठानादारोपस्य निरीक्षितम पंडितैरज्जु सर्पारो विकल्पो भ्रांती जीवना दोरी जागी सर्पदृश्य भ्रांती जीवन पंडित जाणती तैसे की ब्रह्म अधिष्ठाने प्रपंचाही विकल्प जाणती. दोरीवर सापाचा भास होणे म्हणजे दोरी अधिष्ठानावर सापाचा आरोप किंवा अध्यास आहे. तेथे अधिष्ठानावर जे काही आहे असे भ्रमातून समजले गेले. दोरीवर साप पाहणे हे वास्तवात अधिष्ठानाचे प्रलंबन आहे. दोरीच नसेल तर सापाचा अगदी भास का होईना कसा होऊ शकेल. म्हणून केवळ अधिष्ठानालाच महत्व आहे. प्रलंबन म्हणजे मुळावरचे आवरण किंवा वाढी बसणे. आवरण गेले तरी मूळ राहतेच नव्हे. आवरण येणारे जाणारे म्हणजे विकारीच असते. मूळ नित्य शाश्वत अविकारी असते. तसेच पंडित ज्ञानी अविकारी ब्रह्माला अधिष्ठानाला एकमेव म्हणून जाणतात आणि अखिल विश्व प्रपंच यांना अध्यास अध्यारोप म्हणून अलक्षित करतात. मुळाला जाणले की प्रपंच प्रलंबन यांचा अडथळा नष्ट होतो. हे समजून घेताना ध्यानात घ्या. एक वृक्ष आहे आणि त्याच्यावर बांडगुळ आहे. वृक्षाचं बांडगुळ हे प्रलंबन आहे. पॅरासाइट हे प्रलंबन आहे. ते नाही असं जाणलं की मूळ वृक्ष जाणला जातो. एक कपाळ आहे आणि त्याच्यावरती आठ्या आहेत. आठ्या हे कपाळाचं प्रलंबन आहे असं जाणलं ते आठ्या नाही कपाळ आहे सिद्ध होतं. कपाळ आहे आणि टेंगूळ आहे. टेंगूळ हे कपाळाचं प्रलंबन म्हणजे वाढीव रूप आहे असं जाणलं की टेंगूळ नाहीच होतं आणि कपाळ राहतं. धोत्राच्या निर्या आणि धोतर. धोत्राच्या निर्या हे धोत्राचं प्रलंबन म्हणजे वाढीव रूप आहे. मूळ धोतर आहे हे कळलं की प्रलंबन जाते आणि सत्य राहतं. तसंच सर्व संसार म्हणजे ब्रह्माचं प्रलंबन आहे म्हणजे ब्रह्मावरती उमटलेल्या बांडगुळासारखं खोटेपण आहे. ते समजलं की ज्ञानी माणसाला कधीही ब्रह्मामध्ये ब्रह्मा केली अन्य काही दिसत नाही जाणवत नाही आणि तो स्वयमेव पूर्ण ब्रह्म म्हणून परमशांत म्हणून कैवल्य निधान म्हणून स्वतःला आनंदाने भोगीत असतो. आता आत्मचिंतन प्रकरण 64 याचं निरूपण उद्यापासून असतं.